नमस्कार. आजची आपली रेसिपी आहे मुगाच्या डाळीची बाटी. तर ही बाटी कशी बनवायची हे आपण आज बघणार आहोत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ही बाटी बनवण्यासाठी आपण अर्धी वाटी मुगाची डाळ भिजत घातली होती 3 ते 4 तास आणि ही आपल्याला मिक्सरला अशी जाडसर वाटून घ्यायची. यात 2 कप गव्हाचं पीठ घालायचं, 1 कप रवा घालायचा, सोप, ओवा आणि जिरं आपण जाडसर असं कुटून घेतलं आणि हे घालायचं आहे 1 टेबलस्पून. बारीक कापलेली हिरवी मिरची, कोथिंबीर, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून तिखट, चवीप्रमाणे मीठ. हे सगळं घातल्यानंतर आपल्याला हे असं छान मिक्स करून घ्यायचं. आपण जी मुगाची डाळ जाडसर वाटून घेतली त्यातच आपल्याला हे असं छान भिजवून घ्यायचं आहे. तर घट्ट असा हा डो आपण इथे भिजवून घेतला. याला तेल लावून 15 ते 20 मिनिट आपल्याला सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. इथे आपण तेल लावून असं हे छान मळून घेतला हा डो आणि याच्यावरती झाकण ठेवून आपण 15 ते 20 मिनिट हा सेट होऊ दिला. त्याच्यानंतर आपल्याला याची अशी पोळी लाटून घ्यायची. तर खूप जाड नाही आणि खूप पातळ नाही अशी आपण ही याची पोळी लाटून घेतली आणि याची अशी ही फोल्ड करून घ्यायची. याला तेल, तूप किंवा असं पीठ लावून आपण अजून एक याची ही फोल्ड करणार आहोत आणि ही थोडीशी लाटण्यानी अशी लाटून याचा आपल्याला रोल करून घ्यायचा. तर अशाच या सगळ्या बाट्या आपण बनवून घेणार आहोत. नक्की करून बघा, खूप छान होते. या पद्धतीने बनवल्यास ही मूग डाळीची बाटी. तर चाकूने आपल्याला असे याचे हे 2 भाग करून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता छान अशी ही एक बाटी इथे तयार झालेली आहे आणि अशाच या सगळ्या बाट्या आपल्याला लाटून असे याचे रोल करून घ्यायचे. तर इथे या सगळ्या बाट्या आपल्या तयार आहेत. पण आप्पे पात्र घेतलं, याच्यामध्ये आपल्याला या छान भाजून घ्यायच्या. याला तूप आपण असं इथे तूप याच्यामध्ये घातलं. तव्यावर पण आपल्याला ह्या भाजता येतील किंवा तळून पण आपण ही घेऊ शकतो. तर आप्पे पात्रामध्ये आपल्याला ह्या सगळ्या भाजून घ्यायच्या आहेत. मीडियम ते लो फ्लेमवर आपण ही भाजणार आहोत म्हणजे आतपर्यंत छान ही भाजल्या जाईल आणि छान क्रिस्पी होतात. या पद्धतीने बनवल्यास या मूग डाळीच्या बाट्या. याला वरून पण आपल्याला असं तूप लावायचं आहे. नक्की करून बघा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला आमच्या येणाऱ्या रेसिपीज बघता येतील. तर तुम्ही बघू शकता ही खालच्या साईडनी अशी छान झालेली आहे आणि या आपल्याला दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायच्या आहेत. तयार झाल्यानंतर ही आपण वरण, वांग्याची भाजी याच्याबरोबर सर्व करू शकतो. तर इथे एका साईडनी ही बाटी छान झालेली आहे आणि दुसऱ्या साईडनी पण आपल्याला अशीच ही छान भाजून घ्यायची आहे. तर मीडियम ते लो फ्लेमवरच आपल्याला या भाजायच्या आहेत. तर अशाच सोप्या आणि झटपट रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपल्या या मूग डाळीच्या बाट्या तयार झालेल्या आहेत. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते आम्हाला नक्की कळवा आणि अशाच आणखी रेसिपीज बघण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे आपली ही मुगाच्या डाळीची बाटी तयार आहे.